नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की 31 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर आपल्यासाठी अगदी महत्त्वाचा दिवस आहे. जे स्वामी भक्त आहेत, पुरुष असो महिला असो, ज्या स्वामी सेवा करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर त्या निमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांची अगदी आवडती सेवा आहे ती करायची आहे. तर ती कोणती, त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर 31 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि आपल्यासाठी तो अगदी 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 महत्त्वाचा आहे. कारण स्वामी महाराजांचं आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. तर आपण रोज तर नित्यसेवा करतोच, पण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला त्यांची आवडती सेवा करायची आहे. तर ती कोणती, तर ती आपल्याला 11 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत करायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते आपल्याला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाचं तुम्ही जर पठण केलं अगदी मनाने आणि श्रद्धेने मनापासून, तर त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे जे स्वामी भक्त आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, जे स्वामी सेवा करतात त्यांना खूप चांगल्या पटीने माहिती आहे की या ग्रंथाचं पठण केल्याने, स्वामी चरित्र सारामृताचं पठण केल्याने कोणतं फळ मिळतं किंवा इच्छा पूर्ण होतात, अडचणी दूर होतात, हे त्या महिलांना पुरुषांना बरोबर माहिती आहे जे स्वामी सेवा करतात. तर त्याच निमित्ताने आपल्याला 11 मार्च ते 31 मार्च म्हणजे 21 दिवस 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. मी एवढं सांगते म्हणून एवढं नाही, जशी तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकतात. तुम्ही 11ही करू शकतात, 21 करू शकतात, 7 करू शकतात. तर तुमची जशी इच्छा असेल, जसं तुम्हाला जमत असेल. कारण घरात खूप महिलांना आता काही वर्किंग असतात, काही आता लहान मुलं असतात म्हणून जमत नाही. तुमचं जसं जमेल तसं तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं. महाराज म्हणत नाही तुम्हाला एवढा वेळ दे, तेवढा वेळ दे. तुमच्या मनानुसार तुम्ही महाराजांना दिवसातून अर्धा तास जरी दिला तरी तो भरपूर आहे. फक्त मनापासून द्या. तर 11 मार्चपासून 31 मार्चपर्यंत 21 दिवस आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे याचं आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजे 21 पारायण आपल्याला करायचे आहे. रोज एक पारायण करायचं आहे. एक पारायण म्हणजे 21 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, तेवढे 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत. म्हणजे एक पारायण आपल्याला रोज करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमच्याकडून जर झालंच तर रोज 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला जपमाळ करायची आहे. तर फास्ट करायची नाही, तुम्हालाही चांगलं वाटलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला जपमाळ करायची आहे. नाहीतर फास्ट 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 पूर्ण करायचं म्हणून करायचं असं करायचं नाही. होत असेल तर करा, नसेल होत तर एक माळ केली तरीही चालेल. एक पारायण करा रोज आणि एक माळ करा. एक वेळेस तारक मंत्र करा. झालंच तर 11 वेळेस रोज तारक मंत्र केला तर अतिशय उत्तम. 21 दिवस तुम्हाला रोज 11 वेळेस तारक मंत्र, एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचं 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला करायची आहे. आणि नाही चालत तर एक वेळेस तारक मंत्र करा, एक वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपमाळ करा आणि एक पारायण तुम्ही करू शकता. तर ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे यांना तर चालणार नाही. पण ज्या महिलांना मासिक धर्म येऊन गेलेला आहे तर त्याही करू शकतात सेवा. पण समजा ज्यांची 11 ते 31 पर्यंत मध्ये मासिक धर्म येणार असेल तर त्यांनी आजपासून सुरुवात केली तरी चालेल, उद्यापासून सुरुवात केली तरी चालेल. मध्ये जेवढे मासिक धर्माचे 4 दिवस आहेत तेवढे जाऊ द्यायची आणि परत 5व्या दिवसापासून तुम्ही कंटिन्यू ती सेवा करू शकतात. तर याच्यामध्ये नियम एवढेच आहे की मांसाहार करायचं नाही. जेव्हापासून तुम्ही सुरुवात करणार सेवेला तेव्हापासून तर 31 तारखेपर्यंत मांसाहार करायचा नाही. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. त्याच्यानंतर परान्न वर्ज्य आहे. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, मांसाहार करायचा नाही.
ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर ठीक, नाही केलं तरीही चालेल. तर मांसाहार तुम्ही म्हणणार की घरात जर कोणाला खायचं असेल तर करून दिलं तर चालेल का? तर चालेल. आता तुमची इच्छा नसताना तुम्हाला करावं लागतं, त्यात तुमची चुकी नाही आहे, म्हणून करून दिलं तर चालेल. या पद्धतीने एवढेच नियम आहेत आणि तेवढ्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की 11 मार्च ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला कोणती सेवा करायची आहे. तर अगदी मनाने करा, त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.